नमस्कार महापौर महोदय. अपेक्षा खांडेकर यांनी घेतलेला जो हरकतीचा मुद्दा आहे त्याला पाठिंबा देत मी स्वतः त्या ठिकाणी उपमहापौरांसोबत आणि बेस्ट कमिटीचे अध्यक्ष तृष्णाताईंसोबतही आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो होतो आणि त्यानंतर शताब्दीमध्येही आम्ही त्या रुग्णांना बघायला गेलो. तर ही BST ची बस 501 जी कुर्ल्यावरून ऐरोली पर्यंत जाते. बोल समृद्धी बोल. कुर्ल्यापासून ऐरोली पर्यंत जाते आणि हा अपघात जो झालेला आहे तो मानपूर येथे झालेला आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती मातेश्वरी कंपनी याला हे टेंडर गेलेलं आहे बसेसचं. तर सकाळी झालेली दुर्घटना आहे आणि ह्याच्यामध्ये एक पादचारी व्यक्ती जे 62 इयर्सचे सिनियर सिटीजन होते, त्यांचं नाव आहे भास्कर कागदे यांची तिथे घटनास्थळी मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्यासोबत असलेला अजून एक व्यक्ती होता गणेश म्हणून. त्यांना तिकडच्या घाटकोपरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि बाकीचे जे 8 रुग्ण होते त्यांना वारंवार तिकडचे स्थानिक जे होते, पब्लिक जी गोळा झाली होती, त्यांनी 108 वरती फोन केला पण अँब्युलन्स अवेलेबल नाही झाली. म्हणून मग पोलिसच्या व्हॅनमध्ये बाकीच्या 8 जणांना तिथे जवळच असलेल्या शताब्दी रुग्णालयामध्ये त्यांना शिफ्ट केलं गेलं. काही लोकांवरती त्वरित ऑपरेट करून काही जणांचं शोल्डर डिस्लोकेट झाले, काही जणांचं मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले, तर त्यांना लगेचच्या लगेच उपचार उपलब्ध करून दिलेला आहे. तर माझी अशीच विनंती राहील की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे मातेश्वर म्हणून, त्याच्याकडनं हे जेवढे पण ज्यांची डेथ झाली आहे त्या फॅमिलीला तर मदत त्यांनी केलीच पाहिजे. त्याचबरोबर जे बाकी जे आहेत रुग्ण, त्या 8च्या 8 रुग्णांनाही त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करणं गरजेची आहे. कारण आम्ही जेव्हा भेटायला गेलो त्या उपमहापौरांना पण काही व्यक्ती येऊन तिथे बोलले की त्यांचा एकुलता एक मुलगा आहे जो घरातलं सगळंच कारभार सांभाळतोय आणि आज त्याच्याच दोन्ही पायांचं ही अशी अवस्था झालेली आहे. तर नक्कीच 5-6 महिने तो घरी बसून राहणार आहे. तर त्याला त्याच्या घरच्यांना जे तो काम करून उपलब्ध करून देतोय फायनान्शियल हेल्प, ती हेल्प त्याला मिळणार नाही. तर नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये असलेल्या मातेश्वर कंपनीनी मदत केली पाहिजे. त्याचबरोबर त्या ड्रायव्हरचीही चौकशी केली गेली पाहिजे. कारण ब्रिजवरून उतरताना एक सर्टन स्पीड लिमिट मेंटेन केली पाहिजे, ती मेंटेन केली गेली नाही. आणि त्याच्यामुळे कारण सकाळी एवढी ट्रॅफिक नसते आणि त्याला जेव्हा ड्रायव्हरला माहिती आहे की ट्रॅफिक नाही आहे आणि आपण स्पीड लिमिटचं सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले पाहिजेत, ते न करता त्यांनी एकदम स्पीडमध्ये गाडी येऊन जी कॅमेरा आहे RTOचा, त्या कॅमेराच्याच असलेल्या डिवायडरला त्यांनी ती बस ठोकलेली आणि हे अपघात झालेला. आणि अपघातामध्ये 8 जण त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत. तर नक्कीच मी विनंती करेन तुमच्या माध्यमातून महापौर महोदय की त्या सर्वच कारणांना लक्ष देता त्या ड्रायव्हरवरती चांगलीच चौकशी केली पाहिजे आणि मातेश्वर जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे आहे कंपनी, त्याच्यावरती पण कारवाई करून यापुढे अशा घटना होऊ देऊ नये आणि त्या जे रुग्ण आहेत त्यांना मदत केली पाहिजे. धन्यवाद.